बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी आहे। तानाजी सावंत प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तसंच परभणी प्रकरणामध्ये सुरेश धस यांची दुटप्पी भूमिका दिसून येते असंही म्हटलंय। याबाबत अंजली दमानिया यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता 2 महिने पूर्ण होऊन गेले आहेत, मात्र मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। त्याचा एक नवीन व्हिडिओ आता समोर आला आहे। नेमका आता तरी पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत अंजली दमानिया आहेत। ताई, काय सांगाल? मुख्य आरोपी फरार आहे, एक नवीन व्हिडिओ त्याचा सापडला आहे, वाटतं आता तरी पोलिसांना सोपं जाईल कृष्णा आंधळेला पकडण्यात? नाही, या व्हिडिओचा आणि कृष्णा आंधळेचा तसा संबंध येणार नाही आहे, पण हा जो व्हिडिओ बाहेर आला आहे आणि अतिशय गंभीर आहे, याच्यात आपल्याला सांगण्यात येतं आहे की मागून पोलिसांची गाडी यांचा पाठलाग करत होती, पुढे पोलीस अटक करण्यासाठी उभे होते, मग ही गाडी मध्ये थांबते आणि हे उतरून पळून जातात। याचा अर्थ यांना कळलं होतं की पुढे देखील पोलीस आहेत, म्हणजे याला सरळ सरळ टिप ऑफ म्हटलं जातं। तर यांना हे टिप ऑफ कोणी केलं हे CDR इमिडिएटली कळायला हवं, पण या सगळ्या गोष्टीचा तपास नीट होताना दिसत नाही। म्हणूनच मी म्हणते, आणि सारखं जे आपण लावून धरतोय की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे, हे काही आम्हाला हौस नाही आहे त्यांच्या राजीनाम्याची, पण ते सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत। कारण 19 जूनला मी परत तेच म्हणते की 19 जूनला सातपुडा बंगल्यामध्ये अवादा कंपनीच्या लोकांना बोलवलं गेलं होतं, तिथे त्या खंडणीचा व्यवहार झाला असं सुरेश धस म्हणाले होते, आणि तेच सुरेश धस आता हळूहळू आपल्याला बदलताना दिसत आहेत। याच्यावरनं कळतंय आपल्याला की मोठ्या प्रमाणावर कॉम्प्रोमाइजेस चालले आहेत, आणि एखादा सामान्य माणूस असेल आणि त्याला तुम्ही चिरडलत तर हे आपण होऊ द्यायचं नाही आहे। म्हणून सारखं आपण लावून धरायला हवं की जे लोक आहेत आणि खरंच त्यांनी जे आरोप म्हणजे आपण म्हणतोय ते केलेले आहेत, तर त्यांना शिक्षाही झाली पाहिजे, तेव्हाच हे सगळं बंद होईल। तुम्ही सुरेश धस यांच्या नावाचा आता उल्लेख केला। जे सुरेश धस वाल्मिक कराडचं नाव घेतात, जे सुरेश धस धनंजय मुंडेंचं नाव घेतात, ते मात्र परभणीच्या प्रकरणामध्ये जाऊन तिथे सांगतायत की आरोपीला माफ करा, माफी मागण्याची घोषणा करतायत। दुटप्पी भूमिका वाटते? अगदी दुटप्पीच भूमिका आहे, आणि मला तर असं वाटतंय की हे काय बोलतायत आणि काय करतायत। खरं तर काल जे ते म्हणाले म्हणजे त्या लाँग मार्चमध्ये, ते ऐकून इतका शॉक बसला की माफ करा अशांना तुम्ही, म्हणजे त्यांच्या डोळ्यात देखत, त्या पोलिसांच्या डोळ्यात देखत हे सगळं झालं, त्यांच्यातल्याच काही लोकांनी मारलं आणि त्यांना माफ करायचं म्हणजे त्यांनी पुन्हा हे कृत्य करावं। आणि हे यांच्या घरचे, त्यांची आई जे म्हणाली ते अतिशय योग्य म्हणाली की यांच्या घरचे जर कोणी असते तर तुम्ही मोठ्या मनाने माफ केलं असतात का त्यांना? हा झाला धनंजय मुंडेंचा मुद्दा, एका मंत्र्यांचा। आता दुसरे जे माजी मंत्री आहेत तानाजी सावंत, त्यांच्या मुलाचं देखील एक प्रकरण समोर आलेलं आहे। चार्टर्ड विमान बुक करून इतके पैसे खर्च करून मुलगा बँकॉकला जात होता आणि त्यांना वाटलं की मुलाचं अपहरण झालेलं आहे। नाही, त्यांना वाटलं अपहरण झालंय का ते यंत्रणांना वापरून त्यांना परत आणण्यासाठी केलंय, ते त्यांचं त्यांना आणि परमेश्वराला माहिती। मला एवढंच कळतं, कुठल्याही मंत्र्याचा पगार किंवा कुठल्याही आमदाराचा पगार इतका नसतो की त्याचा मुलगा चार्टर्ड प्लेन उडवू शकतो, आणि त्याच्याच आदल्याच आठवड्यात तो दुबईला देखील जाऊन आला होता। तर इतक्या पगारावर हे सगळं होत नाही, म्हणजे या प्रत्येक मंत्र्यांनी किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलाय हे यातनं दिसतंय। धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी। ह्या होत्या अंजली दमानिया। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।